मनोज जरांगे पाटलांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। सरकार म्हणून आमच्याकडून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न आम्ही करणार असल्याचं देखील बावनकुळे म्हणाले। त्यांनी परभणीतील नर्सिंग परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणावर कठोर कारवाईचा इशारा दिलाय। पेपरफुटीसारख्या विकृतीला ठेचून काढलं पाहिजे, यासाठी देशात कडक कायदा आणण्यात आलाय। या कायद्यामुळे दोषींवर कठोर कारवाई होईल आणि पेपरफुटी करणाऱ्यांना त्याच्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा देखील बावनकुळेंनी दिलाय। त्यामुळे अधिक बोलणं काही योग्य नाही। या महाराष्ट्राच्या 18 पगड जाती, 353 जातीचा ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, या सर्व समाजाचे प्रश्न सोडवणं सरकारची जबाबदारी आहे। ती जबाबदारी देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेली आहे, आमच्या सरकारने घेतलेली आहे। आमची तीच जबाबदारी आहे, या महाराष्ट्रामध्ये कुठलाही समाज समोर येऊ नये, या ताटात त्या ताटात जाऊ नये, ही भूमिका सरकारची आहे आणि या भूमिकेतनं आम्ही काम करतो। आणि सरकार म्हणून आमची भूमिका ही नम्रतेची असली पाहिजे, ती त्या ठिकाणी समजून घेण्याची असली पाहिजे, तेच काम आम्ही करतोय। पुन्हा आंदोलन करतो त्यांना काय आता तो त्यांचा अधिकार आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करायचा। सरकार म्हणून जेवढा काही प्रयत्न आमच्यात करणार। परभणीमध्ये पेपर परत ह्या ज्या विकृती आहे, या विकृतीला ठेचून काढलं पाहिजे। याकरता कडक कायदा देशामध्ये आलाय। आता या कडक कायद्याने एवढा प्रतिबंध लागणार आहे, यामध्ये जो आता आरोपी होईल, ज्याच्याही कलमा लागतील, त्याला खऱ्या अर्थाने जीवन त्यांचं उद्ध्वस्त होणार आहे। तर पेपर फुटीमध्ये जे लोक आहेत ना, त्यांचं जीवनच उद्ध्वस्त झालं पाहिजे, या भूमिकेत आम्ही आहोत।